तुझ्या फोन आला पण सायलेंटवर होता वा, मला माहीतच नाही बिचारे. आणि मी कामच करत होती, माझं लक्षच नाही फोनवर. आता पाहिले मी मिस कॉल. काय झालं एवढे मिस कॉल कोण केलं, काय झालं रोशने? काही नाही असंच आपलं दोघांच्या मंदातलं, बाकी काय. सूरज म्हणलं, सूरजजी बोलून नाही राहिले माझ्यासोबत बरोबर बरोबर, काय लय बोलूनच राहिले नाही. सांगायचं असलं ना तर ते काजल ताई नाही का, त्याची वाली आतो बहीण, त्याईले सांगते, मला सांगतच नाही बिचारे. असेच करून राहिले सूरजजी. आज सकाळी पाळणा बांधून दिला, काल रात्री येताना कामावरून दोरी आणली ना, आज सकाळी बाईसाठी पाळणा बांधून दिला. मी बोलायचा प्रयत्न करतो पण ते बोलतच नाही माझ्यासोबत. तू केलंच तसं ना, किती दिवस तरसव निसती. जेव्हा घ्यायला आला तो सुरत तर तू त्याला चकोच करून राहिली होती. मग सारा एक्का जमाचा राग काढून राहिला असन तो त्यावर. असं येऊन राहिला मला तुझ्या, तू मला शिवाय देशील. बाई तुला हसा येऊन राहिला का? शिवा नाही देऊ तर काय देऊ डुकरीने? हसून राहिली अजून चांगली. हो तो माझ्यासोबत बोलून नाही राहिला आणि तो हसून राहिली. सूरज बोलाले मला हसा येऊन राहिला पाय. मी म्हणतो एवढा दिमाग दाखवायचंच काय रे? आपला नवरा तर माहित आहे कसा आहे तर आपल्याला. तू का नाही, सूरज तर आहेच आहे पण तूही काही कमी नाही आहे रोशनी. तूही आपलं जरा जास्तच दाखवतं. असं नाही, कसं आहे आपल्याला राहा लागते तर कसं आपणही कमी थोडंसं हे करायचं. एक तुमच्या दोघांमध्ये गोष्ट कोणती आहे माहीत आहे का? एकही हार नाही मारत. तू तर नाहीच मानत पण तोही नाही मानत. सूरज तर आहेच आहे पण तूही काही कमी नाही आहे रोशनी. तू प्रेमानं समजू शकली असती त्याले का नाही बा, थोडंसं थांबा 2-4 दिवस येतो मी. शेवटी गेली तर सहीच ना तू. गेली तर सहीच ना. आणि तेच जर प्रेमानं गेली असती तर काय रे एवढा फुगला असता तो वाला. आणि त्याला काय वाटन माई बायको माय मतानं ऐकतच नाही, मला व्हॅल्यूच देत नाही, मला पागलच समजते. असं नाही समजन काय तो तुले, असं नसते चालत. मग कसं नवऱ्याला माहीत नाही पडू द्या लागते. आपण काही समजो त्याले पण ते माहीत नाही पडू द्यायला लागत त्याले, माहीत आहे का? त्याले का नाही असा इगो पण येते ना मग अंगात. असं आहे ना रोशनी, तुले समजत नाही काही. काय करू मग मी? काय करू? मला राग येते ना बिचारे. मग निवळ करते ना. काल जेवायच्या वेळेस धड जिगू नाही दिलं बिचारे मला. असा लढा लागा नाही मला. ते काजल त्याची वाली आतो बहीण ते एवढी मस्त आहे बिचारे ते वाली. मला म्हणते रोशनी चुप राय जाऊ दे. तिने नाही घेतला बिचारीनं भाग सूरज कडून. भाग घेतलाच नाही तिनं. जाऊ दे म्हणते, असंच असते म्हणते. कमी जास्त होतच राहते म्हणते नवरा बायको मध्ये. मी म्हटलं बाई हे वाली त्याची आतो बहीण होय तर त्याच्याकडूनच भाग घेन म्हटलं. आता माई सासू कशी पोराकडूनच भाग घेते आणि मायले आतो सासू विचारे मले हेड दिमागीत बसले वा. काऊन त्या आतो सासून काय केलं आता? तिनं काय केलं आता नवीन? नाही काही केलं नाही पण तेच आपलं समजावून सांगायचे. असं नाही कराव बाई, तसं नाही कराव बाई, हे नाही कराव बाई आणि ते नाही कराव बाई. मी म्हणलं बापा माय सासू तरी मला एवढी सांगत नाही. एवढं लक्ष नाही देत बाई. आणि ते मायाला प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देते बिचारे. जशी माई सासू ते नाही होय, मायावाली सासू येत होय करी माय आतो सासू. अहो लयच बारीक आहे. मग बसलीस आहे का तू? आणि मग आम्ही होतो तर तू याच्या तर त्यापेक्षा कमी वयाच्या असताना लेकरं पैदा केले बाई. तू या वयाच्या असताना तर आम्हाला 2-2, 3-3 झाले असते. तू या वयाची होती तर मला 2 लेकरं झाले बाई. तरी पण तर उठून पळा लागे कामाले. आमची सासू अशी त्या सासू सारखी नाही होती बाई. अशी लय तुफान होती, लय कडक होती बाई. असं समजतच नाही होतं तिथं. मला सांगून राहिली होती ते स्वतःच का माझ्या सासूले भडकून राहिली होती काय माहित का. अहो निस्ती टोकते मला हर गोष्टीसाठी. काय माहित तिला सून आली तर टिकते का नाही टिकत तर तिच्या जवळ काय माहित का बाप्पा. काय हो तू रोशनी? आता तू आतो सासूचं काही तुला घेऊन बसा लागते काय माहिती काय? तुझ्याच घरी कितीक दिवस राह ना. बोलते तर बोलू दे, जाऊ दे तिकडं.
तिच्या सुनेचं ते पायन तुला काय करा लागते तर बोलन बोलन चुपचाप राहन. आणि केलंय असन त्या सासूनं, त्या वयाचे असन तर झालंय असन 2 लेकरं, करतही असन काम. पहिलच्या बाया करे बी कायची करे व कोणत्या कामाला जाय व. तिचा नवरा सर्व्हिसवाला आहे ना, नागपूरले दिलं होतं म्हणते बा तो साईल सासूले. आणि तिथं कुठं काय काम आले नामाला जावं लागते व. आणि काही लेकरं झाल्याबरोबरच ते वाली तिथं वावरत असलं पाहिजे त्या नागपूरले. गव्हर्नमेंट सर्व्हिसवाला होता म्हणते त्या काजलचे बाबा. मग आणि त्याला कुठं कामाला जावं लागत असं नाही आता सासूले. काही खोटारडं बोलते, खोटारडी कुठली. मला टोमणे मारासाठी आणि बयाच सांगून राहिली काही. तू बी तशीच म्हणून राहिली. तू सांग बरं, सर्व्हिस वाल्याची बायको असल्यावर काय झालं लागन तिला कामाला. हा हे बी आहे म्हणा, नसन जात गीत. जाऊ दे ना, एवढं टेन्शन नको घेऊ तू, जाऊ दे. पोरगी गिरगी काय करू राहिली हो, झोपली आहे का? आवाज नाही येऊन राहिला, काही नाही. नाही हो, झोपली नाही आहे, बसली आहे ती. ठेव 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 राणी राणी राणी. सूरज आला सूरज आला सूरज आला. ऐकलं का तर काय माहित का त्याच्या हात त्याचे मीन घराने केले तर माहित नाही बिचारे. ठेव 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 लवकर. बरं ठीक आहे, ठेव. आणि पाहिजे जास्त बोलत नको जायचं. आपण कमीच बोलायचं बाई. एक शब्द बोललं ना तर तेच लोक पकडून राहते बरं रोशनी. ठेवतो मग मी. असं बोलून राहिली होती एवढ्या जोरात बरं? असं असं काय माहित काय बोलून राहिली होती काय नाही. तो कसे आले तर उताने झोपले तिकडं. पण असं नाही एक शब्द माझ्यासोबत बोलवून का काही एवढं काय पाप केलं मी ना. निधन एवढे नाही पाहिजे माणसानं अंगात आल्यावानी करते निसते. अंगात आल्यावानी कराले काय गलती झाली थोडीशी 2-4 दिवस जास्त राहिली म्हणून एवढा बाय करलं. आता झालं ना, करायला पाहिजे ना. लोकही बी म्हणते का सोडून द्यायचं बा म्हणून. ह्या माणसाने तर बस एवढा राग बापा बापा मायापेक्षा राग आहे. नाही सोडत राग. पाय तिकडे ढुंगण करून झोपली आहे, ढुंगण करून झोपाले. सूरजजी सूरजजी. बस नाटक चालू आहे हिची, आता नाटक चालू राहते. सूरजजी सूरजजी, एवढा काय रे राग करून राहिली जी? मी काय तुमची दुश्मन होय का? बायकोच होय ना. आणि बरं झालं 2-4 दिवस जास्त राहिली तर. एवढं तुम्हाला त्यावाल्या गोष्टीचा राग आला. किती आहे जे तुम्ही माझ्यासोबत बोलून नाही राहिले. झोपले का तुम्ही? आणि झोपा मग. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी आजपासून, खरंच मी तुमच्यासोबत कधी बोलणार नाही. मग राहायचा शकून चांगले. चिपऱ्या वाहनाचे तुला लाज वाटते हो थोडीशी? त्या घरी किती वेळ आलो तुम्ही घ्यायला? आता मलाच म्हणतो मी बोलणार नाही असं बा म्हणून. स्वतःची गलती मानत नाही अजूनही बी. घरी आली तू त्या दिवशी परवाच्या दिवशी. तर असं म्हणलं मला का हो बा माझी गलती झाली का काही म्हणलं तुम्ही मला काही एक शब्द? उलटी तूच फुगून आहे माझ्यासोबत त्या दिवशी. माई आईच्या समोर मला किती बोलली. तुझ्या माय तुझे बाबा सगळेच होते तिथं, त्याच्या समोर मला किती बोलली तू. तुला वाटते का? आणि मी फुगीन नाही तर काय करू? राग नाही येणार मला? अरे बायको म्हणून काय झालं? नवऱ्याला काही बोलायचं का मग? मी त्यासोबत प्रेमाचं लग्न केलं म्हणून तुम्हाला काही बोलशील? मी एकटीच बोलली तुम्हाला? मी एकटीच बोलली का? तुम्ही नाही बोलले मला काही? तुमची काहीच गलती नाही आहे ना. मी बी तर स्वतःची गलती मानत नाही. तुम्ही तरी मानता का? मी माघार घेऊन राहिली. कालपासून आली तर तुम्ही नाही बोलले. ठीक आहे बा. आपण मी तुमच्यासोबत किती वेळा सूरजजी काल जेवायच्या वेळेसही तुम्ही मला रडवलं. आणि तेव्हा बी तुम्ही बरोबर बोलून नाही राहिले. सर्वेच्या समोर तर माझा अपमान करून राहिले. तुमच्या आत्याच्या समोर, तुमच्या आत्ता बहिणीच्या समोर. त्याला दाखवते आपल्या दोघातले भांडणं. नवरा बायकोची भांडणं लोकांच्या समोर काय दाखवून राहिले तुम्ही? तुमच्या आईच्या बाबाच्या काय रे समोर दाखवून राहिले? बरं त्याच्या समोर तर समोर पाहुणे आहे घरी, त्याच्या समोर दाखवून राहिले. लय चांगलं वाटून राहिलं तुम्हाला. ते घ्यायला आलो होतो तेव्हा मग माझ्या आत्ता बहीण घरी नाही होती. तुला माहित आहे का त्याला किती बेकार वाटलं तर? बेकार वाटायला 3 वेळा तुला माझ्या अपमान केला ना. 3 वेळा तुला घ्यायला आलं, 3 वेळा वापस पाठवलं. काय समजून राहिली होती मला तू? काय समजून राहिली होती? मग राग नाही यांनी सोडचिट्टीची गोष्ट केली त्या तुला कशी झोमली मग चांगली सोडचिट्टी तेल लागली. मग वाटते तुला ते मागं घुमलं पाहिजे म्हणून मी आहे ना. तू नाही म्हणलं का तरी त्या मागं गोल 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 घुमलं पाहिजे मी आहे ना. असं वाटते काय? असं वाटलं राहिलं तू जसं म्हणशील तसं तुझ्या मतानं वागत जा आणि मी त्या मागं फिरत जातो. मला म्हणजे काय समजून राहिली तू? समजून काय राहिली मला? आजूबाजू समजून राहिली का? पहिले तर घुमेची माय मांग तुम्ही. इकडले तिकडं तिकडली इकडं, जिथं गेली मी तिथं, कॉलेजमध्ये शाळेत, घराच्या भोवताल मार बसून राहायच्या याच्यावर बंडीवर. तेव्हा नाही तुम्हाला समजलं का मी कोण होय ना मी कोण नाही? आपल्या तोंडाचे लग्नाच्या आधीत कोणी बी फिरत असते. मग लग्नाच्या आधीच काढत राहशील का मग आता तू? जन्मभर लग्नाच्या आधीच काढायची. एका लेकराची माय झाली तरी लग्नाच्या आधीच काढता. असे करत होते तुम्ही, तसे करत होती. तेव्हा मला कोणते काम नाही होते, लग्न व्हायचं होतं माया. तेव्हा खूप मत होतो मी. आता लग्न झालं, मला पोरगी झाली, तू आहे घरी, मला कामाला नाही काम लागून का? त्याच मागं खूप राहू का मी?
अक्कल असती ना तशी बोलली नसती. अक्कल राहिली, अक्कल असती तशी बोललीच नसती. हे ते म्हणणं काय मला एवढं सांग, एकदाच तुझं म्हणणं काय काय ते म्हणणं रोशनी सांग मला पटकन पटकन सांग. तू लग्न आधीचं लावतं लग्न आधीचं काय लावून राहिली तू आता मी लग्नानंतरचं नाही पाहू का, लग्न आधीच विचार करत जाऊ का? मला तू सूरज म्हणत आहे, सूर्या म्हणे, तू म्हणे, मी म्हणे, पण आता तर नवरा झालो मी. आता काय तुझा बॉयफ्रेंड राहिलो का? बॉयफ्रेंड राहिलो का तेव्हा आता मी? लग्न नवरा झालो ना, मग तुला नवऱ्यासारखी इज्जत द्यायला पाहिजे ना. द्यायला पाहिजे का नाही? मी तुला बायकोसारखी इज्जत देतो, तुला मला इज्जत द्यायला पाहिजे. तू या घरी आलो मी तर तू माझ्या मायच्या समोर, माझ्या बापाच्या समोर, तू या आई बापाच्या समोर इज्जत नाही ठेवत. माझी काही बोलतो ते काय माझ्यावर इज्जत करणार आहे? मग तूच नाही करत तर मग आईले तर बस. आईच्या मतानं तू कधी आलीच नाही का? माई आली बा, तू 2 शब्द बोलली बा आणि चालली आली बा. पण तू माई बी इज्जत नाही करत ना. तिथे तर नाहीच नाही, पण माई इज्जत नाही करत ना तू. किती खोटे बोलता जी तुम्ही सूरजजी. मी आईची इज्जत करत नाही तर काय? आई झाल्या त्या दिवशी म्हणून मी आली. तुमच्या म्हणण्यानं आली का? 2-3 वेळा तुम्ही आले की आले, मी आलीच नाही. आई आली त्या दिवशी म्हणून मी आली ना. आई मला त्या दिवशी किती बोलल्या तरी मी एक शब्द आईला बोलली नाही, उलट उत्तर देऊन. काय पोराचीच गलती नाही, तुझी गलती आहे. तू मग असं करशील तसं करशील, मग मी मनात पडीन नाही, हे नाही ते नाही. तरी पण मी आईला एक शब्द बोलली नाही. मी आईची इज्जत नाही करत तर काय करतो? आई आल्या आणि बोलल्या मला म्हणून आली ना मी त्या दिवशी. तुम्ही काय बोलून राहिले? आणि तुम्ही मी आले तेव्हापासून तुम्ही तर माझ्यासोबत एकडेच वागू राहिले. समजलं ना आता मला? नाही म्हणत जाईन मी तुम्हाला आता लग्न आधीची गोष्ट. मला ही गोष्ट काही वाढवायची आहे नाही. रोशनी तुला सांगतो, तू माझ्या घरी आली ना सारखी सुधीर आहे. लग्न आधीचं करू नको. आता लग्नानंतरचं पाहा लागलं ना आपल्याला. एक लेकरू झालं ना, आपल्याला पोरगी झाली ना, मग तू बायको सारखी सुनेसारखी वाग. गर्लफ्रेंड सारखी वागू नको ना. आता गर्लफ्रेंड नाही राहिली, तू माझी बायको झाली, सून झाली या घरची. मला बापासारखं वागा लागन, तुला मायसारखं वागा लागन. त्या लेकराची तरी कदर करतं का तू? त्या लेकराची कदर नाही करत ना. मायच्या घरी होती तर आता इथं आल्यावर तरी कमसे कम आई सांगते ना तसं कर जो. स्वतःला शायनी नको समजतो 2 घर. ठीक आहे, ऐकत जाईल मी तशी बी ऐकतो. तुम्ही सांगितलं म्हणूनच नाही ऐकत मी. त्याच्यानंतर माझ्या मतानं ऐकली पाहिजे तू. नाही तर माय इतकं वाईट नाही. मग मी तुला सांगतो आता रोशनी, लय तू आणि मी हे केलं बरं. लय तू हे केलं, माझ्यावाला डोकं खराब केलं तुला सांगतो मी रोशनी. आणि लय तू माझ्या डोक्यातच गेली आता, तुला सांगतो मी. याच्यानंतर तू असं मध्ये ना दिसलंच नाही पाहिजे, तुला सांगतो मी. तू होय माय तिवर प्रेम आहे ना, म्हणून मी तिवाला एवढं ऐकून तरी राहिलो. माझ्या मतानं केलं म्हणून. आई बापाच्या मतानं केलं असतं ना, तिची हू म्हणून ऐकलं नसतं मी ना. हू म्हणून ऐकलं तड झोडपली असती धरून चांगली तिले. तड झोडपाली. तिच्या माय बापानं नाही मारलं असतं चांगलं धरून. काय म्हटलं तू ना? काय म्हणून राहिली बा? काय म्हणलं तू ना आता? काय नाही. हो म्हणलं मी ऐकत जाईन. बाई कुठे आहे आपली होती? आई जवळ झोपली वाटते ते. आणायचं नाही का तिला आपल्याजवळ? इकडं घेऊन ये ना, जा ना. थोड्या वेळा आणशील मग? नाही, आणतो आताच. आई झोपली आहे तसे. आई जवळ म्हणा घेऊन येतो. राहू दे, आणीन मी नंतर. मी काय म्हटलं रोशनी? काही नका म्हणू तुम्ही. नुसते ओरडत राहता मायावर. काहीच नका म्हणू. आता राहू द्या, झोपून जातो मी चुपचाप. मी बी झोपून जातो. तुला समजत नाही रोशनी. तू नाही का माय तुझ्यावर प्रेम आहे ना. एवढं प्रेम असून तू माझ्या मतानं ऐकत नाही ना. मग मला येते राग, मग माझ्या डोकं खराब होती. तुला सांगतो मी. तुम्हाला राग कायले आणतं? जाऊ दे आता, विसर सगळं काही. मोबाईल ठेवतो साईडली. आहे ना, जाग्यास आहे ना आई. झोपली आहे आई. बाईले आणतो मी नंतर घेऊन येतो बाईले आपल्या जवळ. जाऊ द्या बा तुम्ही. आता काय ते जाऊ देतं? आता काय ते जाऊ द्यायचं आहे? बसली काय व चंदा? गेली रोशनी? मग धाडलं रोशनीले तिच्या घरी? हो, गेली ना रोशनी. गेली. पाठवलं तिले. परवाच्या दिवशी नेऊन दिलं मी. मुलाच्या घरी तर पाहुणे आहे व. पाहुणे जाऊ द्या लागत होते, मग पाठवाच लागत होतो. रोशनीवर कामाचं बर्डन नाही आहे का? लहानशी पोरगी आहे तिची. नाही येत व. ते निर्मला काही तिच्या भरोशावर आहे का? रोशनीच्या भरोशावर? ते एवढी कामाची बाई आहे आणि हिच्या भरोशावर कायले पाहिजे? आणि तशी तिची पोट्टी लय हे आहे व. आपली चिरकी लय हे आहे, रडकी बाप्पा. लयच लढत राहते बिचारे ते वाली. मग ते दिवसभर घेऊनच राही पोरीले, चुपचाप राहे. ते सांभाळूच देत नाही पोरीले. काय तिले करायला भेटते? 1-2 काम उचलले तर उचलले रोशनीनं. असं हो का? अमाय बाई, कौसुबाई एवढ्या रात्री कुठं चालल्या गड्या? कौसुबाई कुठं चालल्या बाई एवढ्या रात्रीच्या? अवंताच्या घरी चालली. तिला सांगाले माझ्या लक्षात नाही राहिलं. आता तो ह्यो नाही का आपला ग्रामसेवक नाही का, त्याच्या
विड्यावर साहेब हे आहे आपला हरभरा सोंगवणं. तर तिले का नाही आहे म्हणते बाया लागते तिथं. तर तो सांगायला आलता आता. तर म्हणून म्हटलं चला बा. तर तिले सांगतो येतं का बा म्हणून उद्या. चल ना चालशील तर तू. ती पोरगी तर गेली वाटते आता नाही. चल ना चालशील तर गंगा तू येतं काय व. माय बाई हे ग्रामसेवक भाऊजी माझ्या घरी नाही आले गड्या सांगाले. हा मले तर नाही तर पहिलेच माझ्या घरी येते सगळ्यात पहिले सांगाले. ह्यावेळेस नाही आले. नाही नाही बरोबर आहे. त्याले का नाही माहीतच नसं आता मी कामाला येते बा म्हणून. माझी पोरगी डिलिव्हरीची आहे तर त्याले असंच वाटत असं. हा आता पोरगी गेली तर हे कुठं माहीत त्याले. म्हणून मग कौसुबाईच्या घरी गेली असं. बरोबर आहे. झालं वा. अहो चालशील काय वा चंदा चालशील काय. हो हो येतो ना. येतो ना कौसुबाई येतो ना. काऊन नाही येईन. आता काय करू बापा घरी बसून झालं माझ्या तुरीगिरी सांगून. आता सोंगल्या ह्या दोघा बापलेकांना सकाळपासून गेलती बाई सोंगून टाकले त्याईनं. किती तास भरतीची 7 दोन्ही 14 तास मग बाद होते झाल्या. मी नाही 1 दिवस गेली 2 दिवस हे दोघं बापलेक गेले. झाले तुरीगिरी सोंगवून मायावाला आणि काढले तरी तुरी. मग मी येईन ना जी कौसुबाई मी येईन ना. चल ना बापा माय काय वावर होय तुम्ही तुम्हाला नाही म्हणून. चल ना तो म्हणे बाया लागतेस म्हणे. त्याचा मला हरभरायला मोठा आहे ना. मग संगाचा चला 4-5 दिवस पुरते आपल्याला त्याचं वाला. चला चला. बरं बापा सकाळी जायचोय का दुपारून जायचोय जी. दुपारून लय ऊन लागते जी. आता ऊन पडते जी कौसुबाई. मा दिवसभर नाही राहू बापा. दिवसभर स्वतः एवढं भाजून घ्याव का उन्हात. नाही सकाळी 8 वाजतापासून जाऊ. 8 वाजतापासून तयारी करा. मग लगेच तिकडून आल्यावर कामधाम होते. हो नाही सकाळीच झाले परवडते जी. बरोबर आहे सकाळीच झाले परवडते. मा बाई लवकर उठा लागन आता मग. हो आमच्या घराकडून यायचो उद्या. मी जातो सांगतो तिले का उद्या सकाळी यायचं बा म्हणून. राहू दे ना मी जाता जाता सांगतो ना. नाही जातो ना मी जातो सांगतो. कामाची गोष्ट होय पहिले. हा हिचा काय भरोसा. लबाडबाई आहे पहिलेच. हो तिचा अंताचा रोज पडून जाय. नाही सांगितलं हिनं तर हिचा काय भरोसा आहे. बाई उद्या सकाळी लवकर जायचं आहे तर चालू बाई जेवतो खावतो झोपून जातो. मग जागाला पाहिजे पटकन. माय पोट्ट तर याचंच आहे हो म्हणून बसली मी इथं दरवाज्यात येन बा म्हणून. आणि रोशनचा बाप तर झोपूनही गेला. तर झोप जातो मी नंतर सांगायचे. कौसुबाई लय छाकटी आहे पण अशी बारकीच आहे. दिसते अशी पण लय छाकटी आहे मात्र कौसुबाई. काऊन काय केलं कौसुबाईनं आता तिवालं. काय केलं. काही नाही तिले म्हणलं मी आता जातो बा मी अंताला जाता जाता सांगले. नाही म्हणते जातो मी. आता माझ्यावर एवढाही भरोसा नाही. त्यावर कौसुबाईचा काय कोणाचाच भरोसा नाही आहे. पण त्या तोंडावर कोणी बोलून दाखवत नाही. मी जातो बाई घरी. माझ्या लेकरा शाळा आहे उद्या त्याचंही करा. मग मला इकडं या लागते. लवकर झोपीन तर जागा येईन बाई लवकर. त्याचा बाप तर आहे नाही बाई घरी. बाहेरगावी गेले. चल मग मी बी जातो. जाय बाप्पा मी बी चालली घरात. अहो चंदा मी काय म्हणलं पाय ज्या कामासाठी आली ते काम तर विसरलीच बाई. काय झालं कायच्यासाठी आलती तू. ये दे म्हणलो मला त्या घरचा एखादी. माझ्या घरची ये ना बिचारे डलडलच हालते व दोन्ही ये आहे मायावले. एक तर ते कत्तीच आहे आणि एकाने अशी यावर्षी ये नाही बनवली बिचारे. एकही या नाही हो माझ्याजवळ चांगला हाय. 2 म्हणाले पण एकही चालत नाही चांगला. त्या घरी असन ना आपल्या चरण भाऊचा गी तर दे ना मला उद्याच्या दिवस. दे ना. ठीक आहे ना आणीन उद्या सोबतच घेऊन येईन मग. आहे बरं आठवणीन घे जो सोबत. बरं मी आवाज द्यायच्या वेळेस येईन म्हणा इकडून आणि ये घेईन आणि तुला आठवण नाही देईन. बरं जातो मी.